आज या ठिकाणी जो मनसे पक्षातर्फे मोर्चा आलेला आहे, त्यांचे हे जे निवेदन दिलं आपल्याला त्यांनी टीओडी मीटर संदर्भात आणि काही बिलांच्या तक्रारी संबंधात बिलांच्या तक्रारी संबंधात त्याविषयी मी प्रथम इथं स्पष्ट करू इच्छितो की टीओडी मीटर संदर्भात जेवढ्या काही बिलाच्या तक्रारी असतील, यांनी आता आमच्याकडे ज्या तक्रारी दिल्या आहे त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्ही प्रत्येक कंझ्युमरला म्हणजे ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या सिरीजमध्ये आपण एक मीटर लावणार आहोत आणि दोन्ही मीटरचं कन्झम्पशन चेक करून त्या मीटरमध्ये काही फरक आहे का हे ग्राहकांना आपण दाखवून देऊ. आणि खरंच फरक असेल जुन्या म्हणजे नवीन मीटरमध्ये आणि जुन्या मीटरमध्ये तर त्याप्रमाणे आपण त्यांचे बिलही दुरुस्त करून देऊ. सेकंड यांचा जो वादाचा मुद्दा आहे टीओडी मीटर संदर्भात त्यांनी जी PIL मला दिली ती PIL मी आमच्या वरिष्ठांना पाठवतो. आज आमचे जे लॉ ऑफिसर त्यांना पाठवतो, त्यांच्याकडून जो निर्णय येईल त्यानुसार मग पुढची मी वरिष्ठांना पाठवणार माझ्या लॉ ऑफिसरला आणि त्यांच्यासोबत चर्चा करेन. म्हणजे प्रेशर वगैरे नाहीये तुम्ही म्हणता? प्रेशर वगैरे नाही, चर्चा करणार त्यांच्यासोबत. वरिष्ठांना पाठवायला लागणार मला तो निर्णय इथं घेऊ शकणार नाही. आणि सेकंड एक वांगणीचा विषय यांचा. वांगणीमध्ये जे ट्रान्सफॉर्मर सप्लायचे जे इश्यू आहेत वांगणीमध्ये सुद्धा आपण त्याच प्रकारे यांनी जे बिलाचं तक्रारी सांगितलं आहे ते पण आपण चेक करून देऊ. आणि सप्लायच्या इश्यूबद्दल जे कंडक्टर वगैरे काय बदली करायचे आहेत ते पण आपण केबल कंडक्टर त्याचा पण सर्वे करून घेतो आम्ही आणि त्यानुसार मग जे आवश्यक आहे त्या ठिकाणी मेंटेनचे कामं करून देऊ. थँक्यू. जिल्हाध्यक्ष अर्थात आज अनेक मागण्या घेऊन खरं तर आंदोलन झालं. काय सांगाल एकंदरीत आज काही मागण्या मान्य करा? आज बदलापूर शहरामधून ज्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले होते त्या मांडण्यासाठी आम्ही, त्यांचं नाव काय, काटकर की ताटकर, हा काटकर, नंतर आम्ही ताट करू देणार की काही आम्ही मागण्या दिल्या त्यांच्या की बाबा वाढीव स्मार्ट मीटर लावल्यानंतर वाढीव बिल आलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा त्या वाढीव बिल आल्याचं आम्ही स्मार्ट मीटरच्या बाजूला आम्ही एक मीटर लावू, सब मीटर लावू आणि रिडिंग चेक करू. रिडिंग सेम असेल तर ठीक आहे, जर कमी असेल तर जे वाढीव बिल आलं असेल ते कमी करून देऊ आम्ही. त्याच्यानंतर स्मार्ट मीटरचा आम्ही एक JR दिलेला आहे. त्या JRला ते त्यांच्या विधी विभागाला पाठवणार आहेत आणि विधी विभागाचा जो काही निर्णय येईल ते आम्हाला कळवणार. तोपर्यंत त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तोपर्यंत स्थगिती मीटर जे स्मार्ट मीटर ते स्थगिती लावू. जर त्यांनी जो दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही दिलेला शब्द नक्कीच पाळू. म्हणजे स्टाईल सर ते मीटर लावणार म्हणालेले आहेत, परंतु त्याचा खर्च कोण करणार? आता सध्या टीओडी मीटरचा विषय चालू आहे. टीओडी मीटर जो त्या ठिकाणी लागलेले आहेत तर त्या ठिकाणी ज्या नागरिकांना त्रास आहे त्यांनी इथे येऊन कंप्लेंट करावं. तर आपले जे जुने मीटर होते साधेवाले ते त्याच्या बाजूला ते लावतील. आणि दुसरा मुद्दा असा की ते लावून जर त्या जनतेला तिसरा मीटर हार्डवेअरला पण भेटतो माझ्यामध्ये, तर त्या हार्डवेअरला तिसरा त्यांचा पर्सनल मीटर लावून तिन्ही मीटरची कॅल्क्युलेशन होईल. मग मीटर काय फास्ट आहे काय कमी जास्त आहे ते आपण त्याच्याबद्दल तफावत ते त्याबद्दल डिसिजन घेतील. राहिला मुद्दा दुसरा असा की आपण टीओडी मीटर बद्दल त्यांच्याशी असं बोलणं केलं तर टीओडी मीटर हे टायमावरचा स्लॅब वाईज पेमेंट आहे त्याचा, तर त्याच्यानुसार आपल्याला पेमेंट वाढतो. त्याबद्दल त्याच्याशी डिस्कस केलं तर ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील आणि येत्या आठवड्याभरात ते आपल्याशी कळवतील.